ती न्यायला आता ती पार्किंग मध्ये असतं ना तेव्हा न्यायला ती गाडी भारी योग एक नंबर बाई आहे का. ओके इथली मटन थाळी आणि घेतलेली चिकन थाळी. हे रोटी ऑप्शनल आहे. रस्सा आहे काळा रस्सा. भाई नादच नाही राव. दालचा आहे बोलते ना इसको. जेवण लय भारी काका एक नंबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आम्ही जाणार आहे महाराष्ट्रातील सगळ्यात भारी जिथं मटन चिकन थाळी भेटती ना त्या हॉटेलमध्ये. आणि मी तुम्हाला दाखवतो तिथला अँबियन्स कसा आहे, हॉटेल कसं आहे वगैरे वगैरे. तिथं वेटिंग वगैरे नाही लागाय पाहिजे. शनिवार रविवार जर गेलं तर तुम्हाला ते वेटिंग लागू शकते. आज आहे मंगळवार म्हणून आज आम्ही चाललेलो आहे. आणि आता वाजले 11. साधारण इथून आमच्या इथून जायला पण तिथं 1 तास लागतो. साधारण इथून अंतर आहे 50 किलोमीटर एवढं. बघू रितेश येतोय, आपण जाऊन. संघर्षवाद प्रणय भाऊ आज पान एवढा करला गेला. आपल्यासोबत रितेश भाऊ. आता आम्ही पोहोचलोय देव रोड मध्ये. साधारण अजून इथून एक 44-45 किलोमीटर आहे अजून अंतर बाकी. पण जिथं खाल्ली ना सगळ्यात भारी मटन चिकन थाळी तर जगदंबाला खाल्लेली बाई. नाथ खोळा मटन थाळी खांदू नाही खाणार का बाई. एक नंबर आहे रे. आज आमचा प्रणय भाऊ नाही त्याला टाकायला आज पाण्यावर कांद्याला पाणी द्यायला. जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही हा त्यांचा फॉर्म्युला आहे. त्याला म्हणलं तो व्हेज आहे नेमका. त्याला म्हणलं चल व्हेज पण बॅटरी भारी. मी पण बावधन मध्ये माझा ड्रोन वाला होता नाही का. चल त्याला फोन करतो विसरलो. जाता त्याला ड्रोन दिला असता रे आपण. ड्रोन दिला असता तर थोडं गिम्बलचा आहे ना एरर दाखवते. VR मध्ये दाखवते असा. आता परत दुसऱ्या वेळेस मला परत यायला लागेल इकडं. आणि ते अँटिनाचा आहे ना आपला अँटिना पण असा टाईट नाही होत त्याचा. VR मधला एकच अँटिना नाही होत. या साईडला तर कात्रचा आहे ना बोगदा लागन. इथं पंप आहे. वॉशरूम करा थांबलो होतो जरा इथं. चांगला पेट्रोल पंप आहे इथं का. अरे खरं डेंजरस वाटतं का नाही. इथून एवढं वर आहे डायरेक्ट. त्याच्यावर जर पडलं ना टाका भुगा होईन्याचा डायरेक्ट. डेंजरस बांधलेली. आम्ही आता बसलो इथं. जगदंबाची पार्किंग होय. जगदंबा हॉटेलची एवढी मोठी पार्किंग. यांनी ना कस्टमर जास्त यायला लागल्यामुळे पार्किंग पण विकत घेतलीत. आता रेंटवाल्याला माहित नाही मला, पण पार्किंग आहे जगदंबा हॉटेलवाल्यांची. आणि इथून थोडं गेलं ना इथं आमराई हॉटेल आहे. इथून थोडं आत गेलं ना मग हॉटेल लागतं ते. विकेंडला आहे ना त्यांची गाडी पण असते रित्या. ते नाही का असं न्यायला त्यात छोटी गाडी ती पण असती. आज का नाही आली काय माहिती. जास्त गरज नाही आज सोमवार आहे ना. सोमवार लोक खात नाही का जास्त. मंगळवारी सॉरी आज गर्दी नाही जास्त राव. ते गाडी असते न्यायला आता ती. पार्किंग मध्ये असतं ना तेव्हा न्यायला ती गाडी.
मग कस्टमर किती असते यारला बाई? हा Merry Christmas, baby. Reindeer's coming out to play. Santa Claus is packing the presents, making sure you've been behaving okay. रितेश तू काय करणार? यांचा मेनू इथं स्पेशल जगदंबा थाळी. ओके, चिकन मटनचं आहे आणि इकडं नॉनव्हेज व्हेज आहे. नाही सॉरी नॉनव्हेजच आहे आणि इकडं व्हेजवाल्यांचं आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही हॉटेल आहे. हॅलो, एक मिनिट, आपण ऑर्डर सांगू आपल्याला. आपण ते घेणार आहे स्पेशल मटन भाकरी द्या एक. ओके, आणि व्हेजमध्ये कोणचं आहे? हां, दोन द्या, दोन. एक चिकन द्या आणि एक चिकन स्पेशल आणि एक मटन स्पेशल बॉयलर भाकरी. नाही, रोटी द्या. हां, आज नेमका मंगळवार आहे, आज गर्दी नाही आहे. अदरवाईज एवढी गर्दी असते ना वाईट की ना वेटिंग असते भाऊ इथं. आता मी ज्यावेळी जवळ लगातार 4 रोज झाले इथं येतोय मी, नाही का? मला एकदाच वेटिंग लागली होती तेव्हापासून मी त्या सोमवार आणि रविवार शनिवार सोडून कधीच नाही यायचं. अदरवाईज दुसऱ्या कोणत्या पण वर्किंग डेला येऊ शकता तुम्ही. तू खाल्लं इतर त्या? खाल्लं कुठं? हां हो का, अशा याचे दांडे बघा. ही आळणी ना? ओके, पहिलं आपण मागवलेलं आळणी खाऊ आणि नंतर आपण बाकीचा मेन कोर्स मागवला. यांना कांदा लिंबू वाटायला पण सेपरेट माणूस आहे यांच्याकडे रे. दुसरे आपल्या इकडं हॉटेलमध्ये एवढं नाही रे. यांच्याकडे स्टाफ पण तेवढा मोठा आहे. कांदा लिंबू वाटायला पण वेगळा माणूस आहे यांच्याकडं. बघा ही आळणी, आपण आळणी टेस्ट करू बाई. खरंच भारी हो. एक नंबर बाई, खरंच वरती टेकडं पैसे आले हो. भारी. Merry Christmas, honey. Yeah. The snowman's dusting off his hat, putting on the show for everybody. मटन कोणचं आहे? हे मटन आहे का? ओके. सर्विस पण लय जोरात आहे रे आज. सर्विस लय जोरात देता काय तुम्ही? मला पण रोटीच पाहिजे. हां, नाही अजून त्याला पण रोटी पाहिजे. भाकरी कॅन्सल करा. हां, मटन भारी हो. चिकन ग्रेव्ही काळी अख्खी, काळा रस्सा आहे, काळा रस्सा. हे पण आपण टेस्ट करू. पहिलं आपण सूप पिऊ आणि नंतर मग दुसरं टेस्ट मारून. आपण स्पेशल घेतली मटन थाळी आणि यांनी घेतलेली चिकन थाळी. हे रोटी ऑप्शनल आहे, रोटीचे चार्जेस घेतात ते. पण जर का आपण भाकरी घेतली ना तर त्याचे काही चार्जेस नाही. नाही याचे आहे ना? आहे भाऊ. आता बघ तुला कळलं असं. मग आम्ही लास्ट टाईम इथं दिलं ते भाऊ, पण टेस्ट करून दाखव. भारी का नाही? आपण टेस्ट करू आता. पहिली सेकंड मोबाईल ठेवा. आपण नेमका ट्रायपॉड नाही आणला मी, असं मोबाईल ठेवतोय. पहिला आपण ग्रेव्ही टेस्ट करू. ग्रेव्ही ना की काळा रस्सा आहे, काळा रस्सा. भाई नादच नाही राव. आळणी पण लय भारी. पैसे वसूले बाई इकडं आल्या. सही आहे. आणि
रोटीला पण बटर लावून दिलं. अख्खं इकडे बटर आहे, याच्यात पण बटर, याच्यात पण बटर, रोटीला पण बटर, भाकरीला पण बटर लावतो. त्यामुळे टेस्ट आहे ना लबार लागते. आणि असं फॅट आहे ना असा पूर्ण मेल्ट झालेलं आहे, एवढं भारी शिजवलेलं आहे यांनी. एकदम ज्युसी लागतं. एवढं मटण हार्ड असं शिजायला, पण एवढं भारी करतात ना, एकदम ज्युसी लागतं मटण. ते तुला काय आवडलं? चिकन. आणि ग्रेव्ही कशी? वरती येते का नाही? 50 किलोमीटर आलेलं पण लय भारी राव. मला येईल एकदम गरम असतं बरं का. हा तुला काय आवडतं? भाकर का रोटी? रोटी चांगला लागते ना. ते पहिलं भाकर खायचं, मग रोटी पण भर लागते त्यांच्या. रोटीला बटर जास्त होतं ना, त्यामुळे टेस्ट पण लय लागते. हा पहिला परत खाऊन घेऊ, नंतर रिव्ह्यू देतो. पहिला भूक एकदम प्युअर तुपातला असतं का, प्रत्येक गोष्टीत तूप टाकतात बघा इथं. प्रत्येक गोष्टीत ग्रेव्हीमध्ये पण तूप आहे, याच्यात पण तूप आहे, ह्याच्याला पण तूप लावतात, भाकरीला पण तूप लावतात ते. आणि सगळ्यात भारी फेवरेट माझा आहे ना त्यांच्यात दालच्या आहे. आपलं हे झालं ना रोटी खाऊ झाली ना, दालच्या पण दाखवतो तुम्हाला. इथं प्रत्येक आहे ना मटणाचा पीस असा शिजलेला आहे बघा, एकदम अशा रेषा दिसतात. जिथपर्यंत मी आजपर्यंत खाल्लं ना सगळ्यात बाहेर चिकन मटन असं हार्ड लागतं, हार्ड. ते एकदम ज्युसी लागते. नेमका ट्रायपॉडाच विसरलो मी. ट्रायपॉड असता ना मी असा लेवलला मांडला असता. ट्रायपॉड आता इथं बॉटलच्या मागं मोबाईल अडकवलाय. ट्रायपॉड नाही, ग्लास पॉड. हो इथं मोबाईल ठेवता असं. ती थाळी एवढी भारी आहे ना, मी ग्रेव्ही खाल्ली पण नाही, हाय तेवढीच आहे. हे मसाल्यामध्ये भेटतं ना, त्यातच खातो मी आत्ता. पूर्ण तूप याच्यात. हेच लय बाहेर लागतं. काळं मटण आहे आपलं, काळं कालवण आहे, काळं आहे, लय बाहेर लागते. राईस नाही भेटत, दालचा असतो. दालचा आहे बोलते ना इसको? आळणी राईस. कोणसा? आळणी राईस. आळणी राईस. बघा बस बस. इथं तुम्ही आले ना, तुमच्या वापरण्याच्या भानगडीत पडू नका. हातच भारी आहे. याला ज्या ह्याच्यात पण तूप आहे रे भाऊ. ओख ओख तूप आहे अख्खं. आज सही लागते ना. थोडी ग्रेव्ही टाकायची, नॉर्मल ग्रेव्हीचा टेस्ट करू. बस सही लागते राव. आणि कालवणासोबत पण बघू. तसं बघितलं ना, आळणी भाताची टेस्ट भारी. नाद राव इथं आलं खरं पैसा वसूल वाटतं पण. व्हायला लागतं रे. नाही तर हाताला राहते अख्खं तूप लागतं हाताला. या राईटला आहे ना फॅमिली सेक्शन आहे, या साईडला एक सेक्शन आहे. इथं पार्सल मेनूचा रेट आहे अख्खा. इथं रेट आहे पार्सल मेनू. काय गोळ आहे काय? आणि नॉर्मल 2 टाक फक्त. जेवण लय भारी काका, एक नंबर. ठीक आहे. हे वर आहे, इथं वरती फॅमिली सेक्शन आहे आमचा. नाही इथं आत एक फॅमिली सेक्शन आहे. आणि साईडला यांचे प्रोडक्ट लावलेले. जलेबी खाणार का? मी गुलाबजाम खायचा. मला गुलाबजाम खाऊ ना. जेवण कसं भारी आहे. गुलाबजाम काय होती काय सांग पण खाल्लं. नाटकुळा जेवण हो ना. खरं पुणे पाठ जेवण
भाई इथं एक खाली, इथं एक मध्ये एक आहे, इथं एक वर एक करतोय अजून आयला. दोन खातं काही एवढं पोट भरून जेव्हा खाल्लं ना एकदम जाम चालू आहे. आणि गाडी बसणार आता मी चालत जायची बाई का करणार राहिली गाडीवर कुठे. You give them a smile that lasts another year. There's something that happens when sleigh bells are ringing, when December ends, when the children are singing, yeah. हॅलो पार्किंग पैसे थांबव त्याची गाडी येऊ का. चला पार्किंग पैसेच वाढा पण गाडी तरी हो यांची नादच नाही जेवणाचं यांच्या. आता तर मला तशी ना झोप यायला लागलेली हो, असं वाटतं झोपावं डायरेक्ट आणून झोप द्यावा. हा अरे फुल होतं अख्खं ये सगळं फुल होतं सगळं. शनिवार रविवार सुट्ट्या असतील ना अख्खं फुल पॅक होतं डायरी. नादच नाही काय नाही नाद ना बाई. आपल्याकडे आलं ना सगळ्यांना हात धुवून टाक, सगळ्यांना डबा बांधायला डबा डायरेक्ट डबा. बाईचा नादच नाही खरं पण जेवणाला याच्या तोडच नाही याच्या. आपल्याकडे जेवढे एरियात हॉटेल आहे तेवढ्यापेक्षा डबल त्याची पार्किंग आहे रे. मग तेच म्हणतो ना एवढी मोठी पार्किंग आहे याची. अरे पण फुल होतं रे एवढं वाईट गर्दी असती तर. चला आमचं झालेलं जेवण आता आम्ही चाललोय नॉनस्टॉप घरी. काहीलाच वेळ थांबायचं का चहा प्यायला नको. ठीक आहे स्पेशल मी मटन थाळी घेतली आणि ब्रॉयलर थाळी घेतली स्पेशल साधारण. आणि पाणी बॉटल आमचं सगळं मिळून आहे ना एखादी साधारण 712 रुपये झाली ना. सॉरी 723 रुपये झाले. 723 रुपये दोघांचं जेवण. एवढं भारी जेवण आहे ना मला आज इथं कधी पण आलो ना असं पटापटा खाऊशी वाटतं बाई. अख्खं पोट मग आता जाम झालेलं आहे मला खरं. आता ना असं सुस्तावलेलो आहे. तो भात खाल्ला ना त्यांचा काय राव भात आहे एक नंबर भात राव सही राव. असा दालचा राईस बनवला ना हे ना आपला व्हाईट राईस पेक्षा भारी वाटतं नाही का. चांगलं जाड राईस आहे ना इंद्रायणी आहे ना. जर का तुम्ही आले ना या रोडला पुणे बँगलोर हायवेला खेड शिवपूर जर आले तर जगदंबा हॉटेलला नक्की विजिट करा बाई. पैसे आहे ना डायरेक्ट पैसा वसूल आहे डायरेक्ट. खाल्लं ना असं वाटत नाही की उगाच याला पैसे दिले राव. आता आमच्या इकडे मी एवढं खाल्लंय ना असं वाटलं याला उगाच पैसे दिलेत आज होतं नंतर खाल्ल्यानंतर याचं नाही रे भाऊ हा बाप आहे. तर बऱ्याच जागी ना स्पीड लिमिट आहे बरं का. जर का तुम्ही स्पीड लिमिट क्रॉस केलं ना याचा कॅमेरा लावलेला आहे डायरेक्ट स्पीड लिमिट क्रॉस केलं ना तर डायरेक्ट 2,500 रुपये त्याला चालन होते. आणि ते पण ऑनलाईन मारतात राव आणि नंतर भरायच लागते ती. माझ्या एकदा इथं झाला पुणे बँगलोरला आणि एकदा एक्सप्रेसवे झाला पुणे मुंबई एक्सप्रेसवेला 2 वेळा. तेव्हापासून मी शाण्याच्या गोळ्या घेतल्या. काय हळूहळू येतो माझी गाडी फुल होती 3,000 रुपयाला आणि मला फाईल पडतो 2,500 रुपये. मग कोणी सांगितलंय थोडा हळूहळू जाऊ की. अरे बघा आमचं स्पीड आहे 60. इथं 60ची लिमिट आहे बघा. ही लिमिट कधीच क्रॉस करू नका. अशी बोट दिसले ना कधीच क्रॉस करू नका यांना. क्रॉस केलं की 2,500 रुपयाला फाईन पडणार 100%. आणि तर ठिकठिकाणी अशा RTO वाले पण बघा दाखवायचा प्रयत्न करतो. इथं RTO वाले असे ना गाड्या लावून थांबतात. असं नाही की RTO वाले नाहीये RTO वाले पण आहे फालतू मध्ये ना. आणि इथे ना जरा मोठ्या गाड्या असतात ना त्याच्यामुळे आहे ना तुमची लेन सोडू नका. एकदम सांडला बघा चांगला. 4-5 टू व्हीलर आहे डायरेक्ट. 4-5 टू व्हीलर आहे का. 3 टू व्हीलर आहे. कुठे रे अख्खी इथे 1 2 खरंच की राव 3. त्यांचं नशीब भारी रे.
माग कंटिन्युअसली गाड्या त्याला एवढ्या नेमकी गाड्या नव्हत्या माग आणि ती पुढं सांडलेली ती दोघ जण गाड्या बिड्या आले अंगावर गेले काय करणार डायरेक्ट स्वर्गवासी म्हणून. आता 3 वाजले बघ बरोबर. आता पोहोचलोय घरी मी. चला तर आजचा ब्लॉग आपण एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू आपल्याला नेक्स्ट ब्लॉग मध्ये.